स्कोरर पर्यंत परफेक्टली पोहोचणं गरजेचं आहे. कदापि नाव नाही पोहोचलं मग मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या पुरस्काराकडे आपण शेवटी ज्यावेळी जातो ना त्यावेळी एखाद्याच्या धावा कमी होत आहेत किंवा त्या नोंदवल्या जात नाहीत, त्याचं प्रमुख कारण असू शकतं की एखाद्या खेळाडूचं प्रॉपर नाव हे तुम्ही जर त्या ठिकाणी दिलं नाहीत आमच्या स्कोरर पर्यंत तर आम्ही देखील तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकणार नाही आहोत. त्याच्यामुळे तोच 12वा खेळाडू आहे तो कंपल्सरी आज या ठिकाणी मात्र ठेवण्यात येणार आहे. प्रभात कॉलनी प्रीमियर लीगच्या आपण पाहिलं तरी संपूर्णतः खेळाडू मात्र आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जू चौपाटीस अगदी आपण पाहिलं तरी मैदान. मिरेकल टीम्स आपला 12वा खेळाडू आहेत. फर्स्टली सांगितलं जाणार आहे बॉल पडण्याच्या आतमध्ये जर 12वा खेळाडू नाही आलात तर आयोजन कमिटीला काही गोष्टीचं आयोजन कमिटीनेच म्हटलंय की 5 धाब्यांच्या पॅनलचा सामना करावा लागू शकतो आणि अशा खेळाडूला पाठवा जेणेकरून ज्याला नावं माहीत असतील. चला मॅच सुरू आपण करत आहोत. 9:57 झाल्यात. 2 मिनिटांमध्ये मॅच सुरू होणं अपेक्षित आहे. चला सर्व काही गोष्टीची दखल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहेत. कारण ज्यावेळी खेळाडूंचा आपण पाहिलं तर ऑक्शन किंवा लिलाव प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो ती झाली त्यावेळी तुम्हाला काही खेळाडू देण्यात आलेत. जर ते खेळाडू उपस्थित नसतील तर पॅनलाइज कालच्या दिवसामध्ये देखील आपण 10 धाब्यांचे पॅनलाइज पाहिलं, 5 धाब्यांचे पॅनलाइज पाहिलं. कडक रूल्स अँड रेग्युलेशन हे प्रत्येकाला सेमच असणार आहेत. पाच धाब्यांची पेनल्टी आहेत. मिरेकल टीमला 5 धाब्याच्या पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे कारण अंडर 90चा खेळाडू आहे तो या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्याच्यामुळे ती 5 धाब्यांची पेनल्टी त्याचा तुम्हाला सामना करावा लागेल. मॅच सुरू होत आहेत. चला मॅचला सुरुवात होत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज रणवीर तयार आहेत. टाइम झालाय. रणधीर तयार आहेत. 9:59 बरोबर 10 वाजण्याच्या जवळपास मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय. थोडं सॉफ्टमच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. त्या बॉलवरती आपण पाहिलं तर 1 धावेने मात्र सुरुवात केली जात आहेत. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 रन. दोन संघादरम्यान सुरू असलेला हा सामना ताई 11 वर्सेस मिराकल्स या दोन संघादरम्यान हा मॅच आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्टली 10 वाजता सुरुवात झालाय. काल थोडा उशिरा आपण गेलो होतो 12च्या जवळपास काल सामने होते ते मात्र सुरुवात झाली. परंतु आजच्या दिवसामध्ये त्या गोष्टीची दखल घेता फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मात्र ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती पुढे येत आहेत. तिथून एका धावेवरती पुण्याचं समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2. 6 षटकांचं क्रिकेट. त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर स्विंग बॉल एक वेगळी अनोखी खास करून आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ती संधी खेळाडूंना मात्र दिली जात आहेत. फटका खूप चांगला खेळलाय. बाकपुडला गेलेत. स्लाइस केलाय. फटका अगदी तो सजवत असताना धावा तर मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत.
2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर नाही. 2 धाव्यांवरती समाधान व्यक्त करावं लागेल. यस, अंपायर सिग्नल. 2 धावा आहेत. बाकी बाकी खेळाडू आपण मंचाच्या बाजूला व्हा, कारण इथे समोर राहिलं तरी आज पॅनलाइज आहे. प्लीज. ये संपास संपास. एक मिनिट, फक्त एक मिनिट. ऑफिशियली टीम जरा भरती आहेत टीव्ही कंट्रोल रूम मध्ये, त्याच्यामध्ये त्याही गोष्टी पाहिल्या जात आहेत. फक्त पंचांशी चर्चा करा, बाकी जण बाजूला राहा. कारण संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 3 बॉलचा केस संपलाय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण जो रूल्स रेग्युलेशन, प्रत्येक टीमला सेम रूल अँड रेग्युलेशन असणार आहेत. त्यामुळे आयोजन कमिटीने ते सांगितलंय, एका टीमला दुसरं डिसिजन, दुसऱ्या टीमला दुसरं डिसिजन असं नाही आहे. जिथे प्रत्येक टीमला सेम डिसिजन असणार आहेत. आणि आयोजन कमिटीने देखील त्या गोष्टी पाहिल्यात. अगदी जवळून येऊन स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तो चौकार आहे, तो चौकार मात्र देण्यात आलाय. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा रेडी आहेत या षटकातील बॉल क्रमांक 4 घेऊन. ओव्हर द विकेट लिफ्ट केलाय, परंतु थोडा बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वळतात. आनंद मगदुम सर आमच्या दिशेने व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी ते घोषित करतात. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणधीर ड्राईव्ह केलं हलक्यात, अगदी आपण पाहिलं तर या चेंडूचा सन्मान दिलाय. कारण माहित आहे अगदी चांगला बॉल आहे, चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, खराब बॉल आला तर त्याचा फायदा घ्यायचा. या गोष्टी मात्र जाणत असताना, या बॉलचा सन्मान देत असताना एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8. 6 षटकांचं क्रिकेट. काल पाऊस आपण पाहिला, बरसत असताना पाहिलं. आज थोडा विश्रांती घेतल्यात, परंतु संध्याकाळ अजून बाकी आहे, दुपार बाकी आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी सांगू शकत नाहीयेत आपण. समोर फटका खेळलाय छान पद्धतीनं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वेगानं बॉलवरती पुढे येतोय. लॉंगॉनच्या दिशेने धावत गेला, त्यानं बॉल लढवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी पाण्याचं, खास करून जिथे पाणी साचलंय तिथे बॉल मात्र आल्यानंतर तो थोडा स्लोली झालाय. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 ऑन स्कोर कार्ड. दोन्ही बॅटर मैदानाच्या मध्ये, एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला संदीप, असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला राहुल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, फटका छान पद्धतीने खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल, बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या
येस, स्क्वेअर लेग अंपायरनं यापूर्वी सांगितलं होतं की हा चौकार आहे. चला चला, बाकी खेळाडू आपल्या जागेवरती चला. बाकी खेळाडू आपल्या जागेवरती चला. पंचांच्या माध्यमातून डिसिजन चौकार आहे. या 4 धावेनं टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 धावा धावफलकावरती. देखील कसं संगीत घेऊया आणि त्यानंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. डीजे प्रदीप यांना आपण पाहू शकतायत. याच्यानंतर होणारा मॅच नॉर्थ मुंबई पॅन्थर्स वर्सेस M&S ब्लास्टर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण उपस्थित राहायचे आहेत. बरोबर या पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. त्याच्यामध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल M&S ब्लास्टर्स. यांच्यामध्ये तो पुढची अगदी ती लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील 4 संघ. काल 4 संघांना आपण पाहिलं. शहीद एंटरप्राइजेस, रॉयल थंडर्स, सनरायझर बॉईज, चेन्नई सिंघम्स. आणि कालच्या दिवसामध्ये चेन्नई सिंघम्स या संघांना बाजी मारल्यात. थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचणार होतो. कालच्या दिवसातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळालात. आजच्या दिवसामध्ये देखील एक संघ आपण पाहणार आहोत. तो कुठला संघ असेल? या 4 संघांमधून ते एका संघाची निवड आपण आजच्या दिवसामध्ये करणार आहोत. तर थोडं घाई करा, कारण परफेक्ट 10 वाजता सुरुवात झाल्यात. 10 वाजून 8 मिनिटं झाल्यात. एक ओव्हर हाताळण्यासाठी 8 मिनिटे गेल्यात. ऑफिशियली पाहायला गेलं तर 25 मिनिटं ही 5 षटकांसाठी असतात. 6 ओव्हरसाठी 30 मिनिटं असतात. पण एका ओव्हरसाठी जर 8 मिनिटे गेली तर कदापि तो वेळ आहे, तो वेळ जास्त जातोय. त्याच्यामुळे त्याही गोष्टीच्या आयोजकांना दखल घ्यावी लागू शकतात. कालच्या दिवसामध्ये टायमर आपण सेट केलं होतं. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप. पहिला बॉल, प्रदीपचा पहिला बॉल आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळायचा होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र तितका परफेक्टली तो बॅटवरती आपण पाहिला तर तो परफेक्शन नाही पाहायला मिळाला. तिथून मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल आपण 85-86 धावा पाहिल्यात. काल 42-41 पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये 60च्या जवळपास धावसंख्याही आपण पाहिलीत. आणि कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक मॅचेसमध्ये आपण चेस होताना धावा पाहिल्या होत्या. लिफ्ट केलंय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपाने संघाची वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 14 या आकड्यावरती सध्या 14 या आकड्यावरती धावसंख्या सध्या पोहोचले. यावेळचा बॉल बॅटच्या रनर मध्ये परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला मात्र फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ट्वेंटी ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला फटका, मात्र थोडंसं लवकर पोझिशन मध्ये आले होते. पुढचा बॉल मात्र पुन्हा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने धावा फलकावरती 21-21. आजचा दिवस असं वाटतंय की आजच्या दिवसामध्ये जास्त रन होऊ शकतायत, कारण पाऊस नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर विकेट जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं मैदानाच्या मध्ये बॅटरला साथ देत आहेत त्यानुसार असंही चित्र दिसतंय सध्या की आज जास्त रन होऊ शकतात, परंतु त्या धाब्यांचा पाठलागही होऊ शकतो. याचं चित्र अगदी स्पष्ट करेल. पुन्हा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल या बॉलला तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होतात. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 22 धावा. प्रदीप मैदानाच्या मध्ये एक षटकारानंतर अगदी स्वतःला कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये आणतोय. त्यालाही माहित आहे आपली लेंथ ऍडजस्ट करावी लागेल, टप्पा ऍडजस्ट करावा लागेल, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल.
जर तुमच्याकडे चांगला टप्पा असेल गुडलँड स्पीच वरती तुम्ही जर गोलंदाजी करू शकतायत. खूप चांगला बॉल पुन्हा एकदा थोडं लवकर कळले. हा स्ट्रोक ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होत आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअरले क्लिअर करायचं होतं, परंतु शेवटी अगदी हा स्ट्रोक चेक केला की हा स्ट्रोक मी समोर खेळू शकलो असतो, परंतु तसं काही घडलं नाही. मैदानाच्या मध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय 5. शेवटचा बॉल फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आणि त्याच्या हातामधून झेल मात्र निसटलाय. जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. जर तुम्ही कॅचेस नाही घेतल्यात तर कदापि तुमच्या गोलंदाजाचा, कदापि तुमच्या टीमचा जो माहोल असतो तो थोडासा कमी होत असतो आणि अशा वेळी ती कॅच घेणं गरजेचं असतं. यावेळी आपण पाहिलं तर ती झेल ड्रॉप झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 23. आपण जाऊयात डीजे कडे, एक संगीत घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा या स्पर्धेच्या दिशेने आपण येऊयात. भेटीला येतोय आणि तेच गाणं आपल्या डीजेच्या माध्यमातून सध्या वाजवण्यात आलंय. भरपूर सारी यंग जनरेशनच्या आपण पाहिलं तर ही सर्व मुलं आहेत, ती देखील मात्र कुठल्या ना कुठल्या तरी पथकामध्ये पाहायला मिळत आहेत. आपलं कौशल्य दाखवत आहेत. डीजे सौरभ आज ते एन्जॉय करतायत. तेही अगदी मनमुरादपणे आज आपलं एंटरटेनमेंट करणार आहेत गाण्याच्या माध्यमातून. लोअर पुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा ऑन साईडला क्षेत्ररक्षक मात्र येतात वेगाने पुढे. बॉल फील्ड केलं, चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेनं टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 24 धावा. ताई 11 या संघाची धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिरेकलचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव त्यांचं मिरेकल्स आहेत, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीनं ते कामगिरी करतायत याची देखील चर्चा होणार आहे. दुसऱ्या बाजूला ताई 11 आज सकाळच्या सत्रामध्ये अगदी त्यांना बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना 6 ओव्हर मध्ये किती रन बनवतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, दूरवरून खेचलाय आणि बॉलला मात्र आपण पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतं धावा 6. षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 3030 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा बनणार, धावा येणार, रन बनणार. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांचा अक्षरशः आज पाऊसच पडणार. काल पाऊस पडला, काल पावसामध्ये देखील मात्र आपण एन्जॉय केलं, परंतु आजचा दिवस जर पाहिला तर अगदी त्या पद्धतीनं 16 ऑगस्टचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण तयार आहेत. प्रवीणच्या समोर बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला राहुल. सोडलाय, खूप चांगला लिफ्ट केलाय बॉलला. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पाहिलात आधीच केली थोडीशी दिशा जी आहे ती भरकटली गोलंदाजाची आणि ते बॅटर राहुलने लगेच जाणलं, त्याने सोडून दिलात. एक्स्ट्रा रन मिळते खात्यामध्ये, ते ऍड करून घेतलीत आणि टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 31 धावा. मामा सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटचा खेळ, रबर बॉल, पावसाळी. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, तो देखील मात्र आपण पाहिला तर वेगवान स्ट्रोक पाहायला मिळत आहे. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एका सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतंय. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 32. 32 धावफलकावरती गोलंदाजी मार्क वरती प्रवीण तयार. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल अगदी उंच गेलाय, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु कॅच कॅरी नाही करू शकले.
डबलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करण्यात आला. डबल देखील सक्सेसफुल होईल. 2 धावा तिथे प्राप्त होत आहेत. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती, त्यातले 2 बॉल बाकी. कडक स्ट्रोक, बॅट मधून जो आवाज आलाय आणि त्यानंतर बॉलला मात्र आपण पाहिलं तर पाठवून दिलं. चालीस धावा, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. त्याही बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. सध्याच्या चित्र दिसतं डी झोनच्या दिशेने बॉल मात्र प्रस्थान करतोय. पंचांचा सिग्नल डी झोन, तिथे मात्र प्राप्त होतील 2 धावा. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर धावा धाव फलकावरती 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या मध्ये होणार आहेत, त्याच्यामुळे आपण ऐकूयात डीजे. तो त्याच्यामुळे बाहेर या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाला 42. याच्यात काढलेत बॉल, झूठ नाही बोल रे बॉल. याच्यात काढलेत बॉल. काढून ठेवले येलो आहे त्याच्यात भरपूर. ठीक आहे, पिशवी दिली आहे तिथे पण. हमारा एरिया है ना, लेकिन बांद्रा दे रहा है, ये हमारा है, हमारा बोर्ड भी लगा इधर, तो अभी कोई एरिया है हम लोग का. चला जाऊया चौथ्या षटकाच्या दिशेने. पहिला बॉल वेगानं टाकलाय. बाउन्सरचा मारा करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. कॉन
नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रेहमान दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला पंच सातत्याने सांगतायत घाई करा, एकत्र येण्याची गरज नाहीये. विकेट गेल्यानंतर आपण जास्त वेळ एकत्र येऊ नका. फक्त आजच्या दिवसामध्ये आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीने विनंती केली आहे, जास्त आपण एकत्र येण्याची गरज नाहीये. आपण आपला OT2 42 जावा. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रेहमान तिसऱ्या क्रमांकावरती सध्या तो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. दीपकनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलेत. पहिलाच बॉल थोडासा त्या नाखोडी टप्प्याचा टाकला, बाउन्सरचा वापर केला. त्याच्यानंतर विकेट किपरने एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र टिपलात आणि परफेक्टली त्यानं प्रत्युत्तर दिलं होतं पहिल्या बॉलवरती गोलंदाजानं. कारण माहित आहे 3 ओव्हरमध्ये रन झाल्यात 42, आता रोखायचे आहेत. एखादं असं षटक मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाकडूनही येईल, तिथे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तो प्रयत्न कदापि आता मैदानाच्या मध्ये करतात की काय गोलंदाज दीपक. राऊंड विकेट. आणखीन एक बॉल. या पूर्वीचा बॉल जर पाहिला तर तो उचली घेताना पाहायला मिळाला. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. रबर बॉलची स्पेशलिटी हीच आहे. हा रबर बॉल कधी कधी आपण पाहिलं तर इतका बाउन्स घेतो की तो उचली घेतो, तो वरून जात असतो आणि कधी कधी इतका खाली राहतो की तो बॅटरला लक्षातही येत नाही. तशाच पद्धतीचा बॉल पुन्हा पाहायला मिळाला होता. खाली राहणारा बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 42-42. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथं षटक प्रगती पथावरती आहेत. याच्यानंतर होणारा मॅच नॉर्थ मुंबई पॅन्थर्स आणि M&S ब्लास्टर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी. काही वेळानंतर तुमचा टॉस केला जाणार आहे. बरोबर इनिंग ब्रेक नंतर आपण तो लगेच टॉस करूयात. खूप चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हे षटक चौथं षटक आहे की ते मॅच मध्ये बदल करू शकणारे षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ती सध्या गोलंदाजी आपण पाहिलं तर दीपक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतायत. एकतर या खेळाडूची हाईट पाहिली तर त्याला तो फायदा होतो. रिलीज ऑफ द डिलिव्हरी करत असताना तो खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतोय आणि अँगल क्रिएट करतो. ज्यावेळी तुम्ही राऊंड विकेटनं जाता तो कोणा प्राप्त होत असतो, तोच अँगल कदापि बनवण्याचा प्रयत्न, रबर बॉलला थोडा जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सातत्याने करताना पाहायला मिळतो. दीपकच्या समोर पुन्हा पाहायला मिळतील बॅटर रेहमान. ओहो व्हॉट अ बॉल. सध्या भारत वर्सेस श्रीलंका ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेटही सुरू आहे, टेस्ट मॅचही सुरू आहेत. आता चित्र मागच्या पाठीमागच्या 3 बॉलचं पाहिलं तर तसंच दिसतंय, कारण त्या 3 बॉलवरती एकही रन आली नाही. डॉट डॉट डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट डॉट डॉट. जणू काही टेस्ट तिथलं टेस्ट क्रिकेट मैदानाच्या मध्ये सध्या इथेही सुरू आहे असं दिसतंय. चांगला बॉल, तितका चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय, कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 2 धाब्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत दीपक यांच्या नावाची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 44 धावा. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स याच्यानंतर तयार असेल M&S ब्रदर्स संघाच्या अगेन्स्ट. आदरणीय लाराबाई देखील या ठिकाणी पोहोचलेत, त्यांचं देखील स्वागत. खूप चांगली मेहनत त्यांनी देखील घेतलेत. ओ यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी पायांच्या मधून जातोय की अगदी यष्टी आणि बरोबर जे बॅटर उभे होते त्यांच्या मधून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथून मात्र निर्धाव चुरूची सांगता येत आहेत. फक्त आणि फक्त 2 धाव्यांचा षटक या ठिकाणी मात्र हाताळलेला आहे गोलंदाज दीपक यांनी. यांच्या नावाची चर्चा. 1 विकेट घेतला, 2 धावा दिल्या. संघाला गरज होती त्या गरजेनुसार मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 44. चला चला घाई करा. मोमेंटम फिल्डिंग करणारी टीम आपल्या बाजूने जातोय. थोडा वेळ का घेत आहेत? 26 मिनिटं गेलेले आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. चला घाई करा. 10ला परफेक्ट आपण मॅच सुरू केली होती.
प्रदीप मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 10, तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या रन 19 आणि आताच्या षटकामध्ये आलेल्या रन 2, फक्त आणि फक्त 2. तोच कुठेतरी फरक पाहायला मिळाला या स्कोर कार्ड वरती. आपण पाहिलं तर तो बदल का झालाय त्याचं प्रमुख कारण होतं मैदानाच्या मध्ये आपण पाहिलेली गोलंदाजी दीपक यांची. दीपक नाताळलेलं एक षटक बरोबर 4थं षटक. म्हणून म्हटलं की एखादं षटक असंही येईल जिथे कमी धावा येतील, एखादं षटक असंही येईल जिथे जास्त धावा येतील. काही ना काहीतरी गोष्टी घडणार आहेत. प्रदीप, प्रदीपचे दुसरं षटक आहे. प्रदीपचा पहिला बॉल वेगवान बॉल पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जोपर्यंत आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या सहाय्यानं पुण्याचा धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 45 धावा. लेग बायच्या माध्यमातून ती धाव मात्र प्राप्त करण्यात आल्यात. पंच आनंद मगदूम सरांचा तो सिग्नल आपण देखील त्या ठिकाणी पाहिलात. पाठीमागच्या 7 बॉल मध्ये जर पाहिलं तर तिथे तो मोठा फटका दिसला नाहीये. जवळपास 7 बॉल प्रतीक्षा करावी लागलेली आहेत. प्रदीप पुन्हा मैदानाच्या मध्ये तयार होईल. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर हाई बॉल तिथे एक सिंगल कंप्लीट होत आहेत. सिंगल धावसंख्या पुढे जातात 46. सुरुवात खूप चांगली केली, फ्लाइंग स्टार्ट केली. फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती पहिल्या षटकामध्ये 13 धावेची, दुसऱ्या षटकामध्ये 10 19 तो आलेख आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्याच्यानंतर 2 आणि त्यानंतर आता या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत 2 बॉलवरती. दीपक ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली त्याच्यानंतर प्रदीप आता तो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यालाही माहित आहे कमबॅक करायचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅटच्या रडार मध्ये दिलाय आणि बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील आणखीन एक स्ट्रोक. वाह, काय फटका खेळलाय. बॉलला सरळ पाठवलंय फोर्स करत असताना बाउंड्री लाईनच्या पार. लगातारचा 2 सिक्सर आल्यात. प्रत्येकाला माहित आहेत काल 2 सिक्सर नंतर तिसरा सिक्सर आला तर काय होतं. तिसरा सिक्सर आला तर सिक्सर नाही तो 9वा होऊ शकतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपण प्रत्येकानं आयएसपीएल मध्ये पाहिलं होतं तो 9वा. आता तो 9वा जर तुम्ही सलग तिसरा षटकार मारला तर कदापि तुमच्या 9 धावा होऊ शकतात. ती संधी मात्र बॅटरकडे आलेली आहे. बॅटर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार आहे. पाहूयात तो 9वा येईल का. ओ चांगला बॉल होता. खोलव्या टप्प्याचा बॉल टाकला, त्याला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे वेगाने चाललाय, ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत पंचांचा सिग्नल डिक्लेरेशन झोन मध्ये धावा प्राप्त होतील 2. या 2 धावेने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलीत तर जाऊन पोहोचतायत 60 या आकड्यावरती. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. हे 5वं षटक सुरू आहे प्रदीप यांचं आणि या धावसंख्या स्कोर कार्ड वरती 60. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स असं मुंबई प्रीमियर लीग आपण सातत्याने पाहत असतो. त्यावेळी आणखीन एक स्ट्रोक. कडक स्ट्रोक. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला धावा जर आपण पाहिल्या तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन
तोही रेकॉर्ड होईल. पहिलं पर्व, पहिलं सीझन, पहिल्या सीझनचा कोण मानकरी ठरणार याची देखील चर्चा तितकीच मोठी रंगणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ती रॉयल एंट्री खास करून आपल्याला पाहायला मिळाली. टीमनं मात्र चेन्नई सिंगमच्या संघानं केली कालच्या दिवसामध्ये. फायनलमध्ये धडक मारली. खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. रॉयल थंडर संघाला मात्र त्यांनी शेवटी हरवलं सेमीफायनलच्या मॅचमध्ये. चला घाई करा. टाइम जर सध्या पाहिलं तर 32 मिनिटे झाल्यात. 32 मिनिटे तुम्ही 5 ओव्हरसाठी घेतल्यात. शेवटचे 6 बॉल अजून बाकी आहेत. चला घाई करा. सातत्याने आम्ही त्याच गोष्टी सांगत आहोत कारण वेळ खूप महत्वाची आहे. 7 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. रुपेश आलात. अंतिम शेवटचं षटक मात्र फेकण्यासाठी रुपेश यांच्यावरती जबाबदारी देण्यात आल्यात आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहिलं तर स्विंग बॉल तो मात्र आता यूज करण्यात येणार आहे. जो पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहिला तोच बॉल मात्र पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये सध्या स्विंग बॉलचा वापर करण्यात येतोय. स्विंग बॉलने कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये गोलंदाजी केली जाईल ते पाहूयात. चला मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेळ जातोय प्लीज विनंती आहे. इतका वेळ घेऊ नका. आपले कुठले गोलंदाज आहेत ते आपण आधीच टीम मिटिंग ज्यावेळी घेतात त्यावेळी ते चॉईस करून ठेवा जेणेकरून तो गोंधळ होणार नाहीत. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रुपेश यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलाय. स्विंग बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपण 9वा पाहिला, स्विंग बॉल पाहिला. हे बदल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. पीसीपीएल डायरेक्ट स्टंप वरती चेंडू मात्र आपण पाहिला तर आदळलाय. फलंदाज बाद होतील. विकेट होईल पतन. गॉन. होत्या प्रदीपच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धाबा आल्या होत्या. असं वाटलं की धावसंख्या जवळपास 75-80च्या जवळपास क्रॉस करते की काय, परंतु त्यावेळी आपण पाहिलं तर रुपेशनं विकेट मिळवून दिलेत. फटका समोरच्या दिशेने खेळला छान पद्धतीनं. बॉल जाईल सरळ आमच्या मंचावरती. लाईव्ह टेलिकास्ट जिथे टीम आहे त्यांच्याच अगदी अभिवादनासाठी आलेला हा षटकार. 6. बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 72 72. पहिल्या बॉलवरती जरी विकेट आल्या परंतु दुसऱ्या बॉलवरती मात्र आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे खेळाडू अगदी पाहत राहिले. त्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता. बरोबर आपल्या मंचावरती हा स्ट्रोक मात्र खेळत असताना पाहायला मिळते. प्रदीप कमबॅक करायचंय पुण्याचा गोलंदाज रुपेशला. थोडा जास्त बाहेर चालला बॉल. त्या ठिकाणी आपण पाहू शकता डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट काम फीट अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती आपण पाहिलं तर विकेट होईल पतन. गॉन.
रन 41 धावींच्या आपण पाहिलं तर एक बहारदार खेळ आपल्याला संदीप यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टीम ताई 11 या संघासाठी मात्र बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहिलं. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी विकेट आली होती. डायरेक्ट हिट झाला. पाठीमागे विकेट किपरची चपलाई पाहायला मिळाली होती. धावफलकावरती धावा आहेत त्या 73 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नव्यानं बॅटर करण मैदानाच्या मध्ये आलात. करण आला, त्याला रन करायचे आहेत. टीम साठी ताई 11 साठी करण रन करेल का तेही आपण पाहूयात. चला घाई करा, 4 बॉल अजूनही बाकी आहेत. राऊंड विकेट, राऊंड विकेट थोडा जास्त बाहेर चाललाय बॉल. पंचांचा सिग्नल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 74. 74 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल आल्यात. 74 वरती धावफलक. आकृतप्याचा बॉल त्याच्यावरती मात्र पूल केलाय, परंतु आपण पाहिलं तर हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल, तिथे धावा प्राप्त होतील. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 76. 76 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉलचा खेळ संपला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा येतील? 3 बॉल मध्ये 10-12 की 3 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर मोठे फटके ते पाहायला मिळतील, याची चर्चा सध्या होणार आहे की गोलंदाज 3 बॉल चांगले टाकणार. 6 ओव्हरचा मॅच आहे, त्याच्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे. आज आपण पाहिलं तर अगदी थोडं जास्त ऊनही दिसत आहेत. काल जी खेळपट्टी ओली होती ती आज पूर्णपणे सुकी आहेत. पटका खेळला छान पद्धतीने. चेंडू मात्र आपण पाहिला तर चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातो. फेकी केली जाते, थोडीशी वाट पाहिली होती आणि त्याच्यानंतर पंचांचं बोर्ड आपण पाहिलं तर हवेमध्ये फलंदाज होत आहेत बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेलाय पंचाने तेच सांगितलं, तो यष्टांच्या वरून गेलाय, त्याच्यामुळे हा बॉल डॉट असणार आहे. एक तरी संधी होती, अशा बॉलला मैदानाच्या बाहेर फेकण्याची संधी होती. कदापि ती संधी आता गमावलाय बॅटरने असं मैदानाच्या मध्ये म्हणूयात. धावफलकावरती धावा त्या 78. पण खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला चालला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात डीप स्क्वेअर लेग मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करण्यात येतो. तिसऱ्या धावेसाठी आता मात्र बॅटर वळाल्यात. तिसरी धाव मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट होते का पाहूयात. हो, तिसरी धाव मैदानाच्या मध्ये कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिथे बॅटरला व्हावं लागेल बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावेने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 81. 81. 1 शॉट.
3 धावा कंप्लीट झाल्या होत्या, त्याच्यामुळे धावसंख्या होती ती 81. 81 मध्ये 5 ऍड होणार आहेत. 81 मध्ये 5 ऍड झाल्यानंतर त्या होतील 86. आणि 87चं टार्गेट हे मात्र मैदानाच्या मध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे 87 मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचे आहेत. दुसऱ्या डावामध्ये टीम मिरॅकल्सला काय मिरॅकल्स 87 धाब्यांचा हा पाठलाग या ठिकाणी करेल का याची चर्चा होणार आहे. काय ताई 11 त्यांना 87 धावा करू देणार नाही का याची देखील चर्चा होणार. त्यापूर्वी आपण करूया टॉस. टॉस साठी 2 कॅप्टन, एका बाजूला नॉर्थ मुंबई पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला M&S ब्लास्टर्स, या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच त्या ठिकाणी आपण करूया टॉस. टॉस साठी कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसला या लगेच या. पंच चला मैदानाच्या मध्ये, पंच अमोलजी आपण मैदानाच्या मध्ये जायचंय. हाल चला, टॉस साठी कॅप्टन आहे, त्यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर यावं. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स, M&S ब्लास्टर्स आणि नॉर्थ मुंबई पॅन्थर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण त्वरित टॉसला यावं ही आपल्या दोन्ही टीमला विनंती आहे. पाठलाग कशा पद्धतीने होईल, दुसऱ्या इनिंग मध्ये मिराकलचा संघ मैदानाच्या मध्ये कशी बॅटिंग करतोय ते आपण पाहणार आहोत. आणि ज्यावेळी या मॅचला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल, या इनिंगला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल, आपण आवाज ऐकूया तुकारामजी मांगेला सरांचा कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. रबर बॉल बिग बॅश लीग अर्थात प्रभात कॉलनी प्रीमियर लीग 2026 कालपासून आपण अनुभवत आहेत. अगदी थोड्याच वेळात धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करूया, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करूया आणि याच्या ग्रँड फिनालच्या दिवशी आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पहिली इनिंगचा खेळ संपलाय, पहिला डाव संपलाय. पेनल्टीचा अवलंब झालाय. 86 धावा झाल्या, 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. रन चेस आहे, पण हा चेस होऊ शकतो. बरोबर जर प्लॅनिंगने खेळ केला हा धावांचा पाठलाग होऊ शकतो. काल झालाय 1-2 वेळा 77 धावांचा पाठलाग झालाय. एक वेळा अगदी 86च्या जवळ आले होते, 1 रन कमी पडला होता. आता 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. ओपनिंग पेअर सज्ज झालेत. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. केबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. प्रवीण आणि प्रशांत. स्ट्रायकर एंडला प्रशांत, नॉन स्ट्रायक एंडला प्रवीण. आता दोघांच्या नावामध्ये जो प्र आहे ना, तोच प्र प्रयत्नांचा आहे, तोच प्र मेहनतीचा आहे, तोच प्रयत्न कष्टांचा आहे. आणि तोच प्रयत्न जर प्रशांत प्रवीण करतायत तर हा धावांचा पाठलाग होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला स्वप्निली आपल्या स्वप्नमयित कामगिरीसाठी सज्ज झाल्यात. काल दिवसभर त्यांनी एन्जॉय केलं होतं, प्रत्येक सामना पाहिलाय. आज त्या स्ट्रॅटेजीनं डावपेचातनं तेही मैदानावरती उतरतील.
आज जसा सकाळच्या वेळेला धनंजयने म्हटलं होतं की आज हवामानाचा अंदाज आहे की पाऊस येणार नाही, पण धावांचा पाऊस नक्की बरसणार. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन, टीव्ही ऑन ठेवा, कारण हा धावांचा पाठलाग स्टार्ट झालाय या सावकारानं. 4. कवर्स या चेंडूला पाठवले, पहिलाच बॉल चौकार. पता है दोनों बल्लेबाजों को भाई 87 रनों का पीछा करना है तो शुरुआत तेज करनी होगी. शुरुआत जब तेज होगी ना तो 87 रनों का पीछा भी आराम से किया जाएगा. हा कटर आहे, थोडासा कटर चेंडू होता, पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. दर्स विन बॉल. ज्या नवीन बॉलची संकल्पना घेऊन केबी स्पोर्ट्स आणि पूर्ण टीम आले, तो थोडासा विन बॉल आहे, स्विंग होतोय, स्विंग मिळतोय कारण असून लेफ्ट हँडर साठी. जसं फार पूर्वीच्या वेळेला टीव्हीवरती आपण कार्यक्रम पाहायचा, एंटीना हल्ला का थोडासा यायचा, बाबा रुकआउट केले खेळ दे, तसा कैसा प्रकार. चला मॅच फुलटॉस, फुलटॉस, फुल टोल वसूल झालाय का? यस, फुलटॉस वरती फुलटोल, आउट ऑफ द पार्क, षटकार. पद्धतीने साथ देना भाई, वो भी धुन बजाएंगे. अंदर बल्लेबाज अपनी धुन बजाएंगे और बाहर हमारे डीजे मास्टर भी धुन बजाएंगे. पंचांचा इशारा आलाय, उघडा डोळे बघा नीट. ज्यावेळेला टीव्ही बघता ना तेव्हा सांगता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल येतोय, फ्री हिट, फ्री हिटचा बॉल. वाईट यॉर्कर, वाईट यॉर्कर. बाकीच्यांनी सांगितले की स्वप्नील भावा हेच करायचंय तुम्हाला, याच लाईन आणि लेन गोलंदाजी करायची आहेत. भाई बिल्कुल आपको वही करना है, ज्यादा कुछ करना नहीं है, ज्यादा कुछ करना नहीं. आपको सटीक लाइन से गेंदबाजी करनी है. तुम्हाला ते योग्य लाईन न गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा ऑन ट्रॅक आले, ड्राई रेल झाली होती, थोडीशी ट्रॅकवरनं गाडी घसरली होती, पुन्हा एकदा ऑन ट्रॅक आले. स्वप्नील यांची गाडी असं वाटलं होतं बाबा रुळावरनं घसरतंय की काय. अरे हे सर्व खेळाडू आहेत ज्यांनी काल दिवसभर या बरोबर मैदानावरनं खेळ पाहिलाय. प्रत्येकानं पाहिलंय की काय करायचंय आणि काय नाही करायचंय. वाईट बॉल, वाईट बॉल. आणि काल दिवसभर एन्जॉय देखील केला होता, डान्स केला होता, आनंदाने नाचले होते. आज तोच एन्जॉय क्रिकेट खेळताना करावा लागणार आहे. अजून एक वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल. स्कोर जर जाऊन पोहोचलाय तो 13-13. 86 धावांचा पाठलाग करायचा. 6 षटकांचा मॅच आहे. बरोबर जर आपण बघितलं तर त्या 15च्या आसपास, 14च्या वर आणि 15च्या जवळ ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये हाताळायची आहेत. आखोटाप्याचा चेंडू समोर खेळलाय, वन बाउंस, ओव्हर द रो, पंचांचा इशारा, इट्स अ चौकार. से- 17. आता पुढ्यातला चेंडू होता, स्लॉक केलाय, गुडगा थोडासा वाकवलाय, चेंडूला पाठवलाय मिडविकेट सीमारेषा पार, चौकार.
ब्लास्टर्स, नॉर्थ मुंबई पॅन्थर्स आणि MNS ब्लास्टर यामध्ये अगदी थोड्याच अवधीमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाखल 21. अगदी आयडियल सुरुवात केलेली आहे, जशी पाहिजे होती ना तशी सुरुवात टीमनं केलेली आहे. नावामध्ये त्यांचे मिरायकल आहे, जादू त्यांना करायचे भाई आणि ती जादू पहिल्या षटकामध्ये त्यांनी करून दाखवली. आता ताई पॅकरला कमबॅक करून देणारं षटक हाताळण्यासाठी सचिन सज्ज झाल्यात. टाइम जास्त जातोय, वेळ जास्त जातोय. बघ का, इतका जर विचार केला तर कदाचित तुमच्या मनामध्ये गोंधळ उडू शकतो. कारण मराठीमध्ये म्हणतात अपयश दोन प्रकारे येऊ शकतं, एक तर कोणाचं नाही ऐकल्याने, नाही तर मग सर्वांचं ऐकल्याने. कुणाचं ऐकलं नाही तर समजणार नाही काय करायचं आहे आणि सर्वांचं ऐकलं तर ठरवता येणार नाही नक्की काय करायचं आहे. त्याच्यामुळे जी काय प्लॅनिंग करायची, स्ट्रॅटेजी करायची ना ती मॅचच्या अगोदर करा. किमान पहिले तुमचे 2 बॉलर, एक फ्रंटलाईन बॉलर फिक्स पाहिजे. तुम्ही प्लॅनिंग केले, या दिवसाची वाट कित्येक दिवसापासून पाहिले. काउंटडाऊन सुरू झालं होतं जसा ऑगस्ट महिना सुरू झाला, म्हणजे 15 ऑगस्ट पेक्षा जास्त उत्सुकता या स्पर्धेची प्रत्येकाने देखील पाहिली होती. त्याच्यामुळे ते काउंटडाऊन सुरू झालं होतं त्याच वेळेला याची स्ट्रॅटेजी, डावपेच तुम्हाला आखावे लागतील, नाही तर मैदानावरती तो गोंधळ उडणार. चला मॅच स्टार्ट करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती 21. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन, स्ट्रायकर एंडला प्रवीण. नो बॉलचा इशारा, समोर चाललाय चेंडू लॉंगॉनला, फिल्डर स्क्वेअर लेगच्या पंचाकडनं इशारा आला, इट्स नो बॉल. चला पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. नो बॉल. जे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, जे तुम्हाला योग्य पद्धतीने हाताळायचं होतं, किती क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये पाहिजे आणि सर्कलच्या बाहेर पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना बाबा, जास्त विचार केला ना तर मनामध्ये गोंधळ उडतो आणि गोंधळ उडला का गडबड होते. आता तेही झालंय, पहिला तर गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतरही गडबड झाली. त्याच्यामुळे आता गडबड होणार नाही याची काळजी घ्या भाई. ज्यादा सोचोगे तो दिमाग काम नहीं करता है, दिमाग थोड़ा सा हैंग होता है, मोबाइल की तरह थोड़ा सा हैंग हो जाता है, सॉफ्टवेयर थोड़ा सा काम करना बंद होता रहता है. तो थोड़ा सा ज्यादा मत सोचिए. जास्त विचार केला तर गोंधळ होतो आणि तोच झालाय. गोंधळ झाला, गडबड. पण दुसऱ्या बाजूला तिथे प्रशांत सांगतो भाई हम तो का रुकेंगे नहीं. अजून एक षटकार, सिक्सर. आता टेन्शन मैदानावरती पण वाढलंय. दॅट्स अ टेन्शन. ए टेन्शन आहे. एक्स्ट्रा आई पड लावला, अगदी शरीर झोकून दिलं ते चेंडूवरती. 1 रन झाले. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. अशा वेळेला ज्या वेळेला टेन्शन वाढते, दबाव येतो, प्रेशर येतो, दडपण येतं, त्यावेळेला स्वतःला सांगायचं, थोडासा मोठा श्वास घ्यायचा आहे. जसं तुम्ही ज्यावेळेला योगा करता, ब्रिदिंग करता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं असतं बाबा थोडा मोठा श्वास घ्या, बिग ब्रिदिंग. एक मोठा श्वास घ्या, रिलॅक्स व्हा, स्वतःला समजवा, कूल डाऊन करा आणि पुन्हा एकदा तयार व्हा. आणि तीच कहाणी आहे. सर्व काही चाललंय, सर्व काही सगळं होतं भाई क्रिकेटच्या खेळामध्ये. हे सगळं काही असतं, मनामध्ये भरपूर काही गोष्टी चालू असतात. स्कोरबोर्ड थांबलाय तो 31. एकच चेंडू झालाय.
वर गेलाय वर गेलाय वर गेलाय थोडासा लांब गेलाय. याच्या अगोदर बॉल होता. दोन्ही बाजूने चालले काय खेळ होते. एक चित्रपट आला होता आमिर खान यांचा लगान. त्यावेळेला देखील तसा पहिला गोंधळ व्हायचा लगानचा, पण त्याच्यानंतर ते लगन से केले. भाई लगान हो रहता है लेकिन थोड़ा सा लगन से खेलिए. लगन से खेलेंगे तो जीतेंगे भी. स्कोर 32-32. 32-32 धावा धावफलकावरती आहे. थोडासा जोर लावा जोर लावा. पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर, कव्हरचा क्षेत्ररक्षक दुपार 34 येतील. एक रन जोडली जाईल. बाहेरनं देखील काही इन्स्ट्रक्शन दिले जातात, काही सूचना तिथूनही दिल्या जातात. जसं आपण आता सध्या फुटबॉलचा वर्ल्ड कप संपलाय. फुटबॉलचे कोचेस अशा पद्धतीनं ते गाईड करत असतात, सांगत असतात काय करायचं काही नाही करायचं. बरोबर त्या लाईनच्या बाहेरून ते प्लॅनिंग सांगत असतात. आता तीच कहाणी IPL मध्ये पण बघतो. कधी कधी आशिष नेहरा पण फिरत असतो आपल्या बॉलरला सांगण्यासाठी काय करायचंय काय नाही करायचंय. आता ती सिच्युएशन मैदानावरती आहे. बरोबर एक्झॅक्ट ती सिच्युएशन आहे. जे बाहेर काही खेळाडू आहेत ते आतमध्ये सांगतात बाबा काय करायचंय. हळू खेळ आहे हळू खेळ आहे. वेगळ्या माइंडसेट नाहीत वेगळ्या माइंडसेट नाहीत. त्याला कारण देखील आहेत. माहिती आहे प्रवीणला आपला सहकारी चांगली कामगिरी करतोय. प्रशांत चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्याला संधी दिली जाते. रोल माहिती पाहिजे, आपला भूमिका माहिती पाहिजे, आपला कैरेक्टर माहिती पाहिजे. भाई अपने किरदार का पता होना चाहिए. और वो पता है प्रवीण का की अपना किरदार क्या है, आपला काय भूमिका आहे या मॅच मध्ये. कुठं चेंडू समोर खेळलाय. समोर लॉंग ऑनला फिल्डर. आता तीच भूमिका सचिन तुम्हाला निभावायची आहे. जी भूमिका तुम्हाला दिलेली आहे, टीमनं सांगितले, तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. तुम्ही विकेट घेऊ शकता, विकेट मिळू शकतो या विश्वासाने खेळायचंय. 35 शेवटचा बॉल. थोडासा लांब होता. समोर खेळलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 36. चांगला स्टार्ट आहे प्रवीण आणि प्रशांत. खास करून प्रशांतची बॅटिंग आपण पाहिलेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 51 धावा अजूनही करायची आहेत. 24 बॉल 51. सव्वीस मध्ये सहर्ष स्वागत. KB स्पोर्ट अर्थात करंजी भोजा आणि पूर्ण टीमने केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला दिलेली खेळाडूंची साथ, प्रत्येकाचा प्रतिसाद आणि प्रत्येकाचा उत्साह पाहिला या स्पर्धेला आयोजन नियोजन करताना. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी करण. बघा जी माहिती आपल्यापर्यंत येते, स्ट्रायकर एंडला सध्या आपण जर पाहिलं तर प्रवीण माळी आहेत आणि आता बॉलिंग मार्क वरती आले ते करण माळी आहेत आणि दोन्ही आयकॉन आहेत. आता आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई आहे. एका बाजूला सर्वोत्तम गोलंदाज, दुसऱ्या बाजूला बेस्ट बॅटर म्हणून ख्याती असलेल्या या दोघांची जुगलबंदी आहे. जुगलबंदी आहे, आमने सामने आहे. आणि भाई अभी टशन वाला खेळ आहे, टशन वाला खेळ आहे. 24 बॉल 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2-4 5-1 टशनवाला खेळ आहे. लांब गेलाय, दूरही गेलाय, उंचही गेलाय आणि प्रवीणने सांगितलंय विन करायची आहेत. षटकार ठोकला.
म्हणून मी उल्लेख करून गेला, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की प्रभात कॉलनी प्रीमियर लीग जी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाली होती, ॲज अ बेस्ट प्लेअर म्हणून करण माळी याच्याकडे पाहिलं होतं, पण हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून प्रवीणची देखील ओळख आहे, प्रवीण माळीची देखील ओळख आहे. त्याच्यामुळे दोघं खेळाडू काय करणार, आपली जी इमेज बनले ना, ती इमेज आपली ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार. आता एकमेकांवरती शहमाची लढाई आहे, कुरघोडीची लढाई आहे. कोण सरस ठरणार, कोण वरचढ ठरणार, कोण कोणावरती मात करणार, त्याची ही लढाई. आणि ही सर खरी मजा आहे, क्रिकेटची खरी मजा आहे, PCPLची मजा आहे, प्रभात कॉलनी प्रीमियर लीग, रबर बॉल बिग बॅश लीगची मजा आहे. पहिला सक्सेस झाल्यात प्रवीण. अजून एक हा कोलटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलं. अगदी चेंडूला पाठवले ते मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. पुल केला मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. षटकार. या षटकानं स्कोर जाऊन पोहोचला 48, 48 वरती जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रवीण शांत होते, पण ती वादळापूर्वीची शांतता होती. भाई सायक्लोन आने वाला था, उसके बाद सामने थोडासा सायलेंट था. आता त्या सायलेंटची जागा वायलंडने घेतले. ती शांतता स्तब्धता होती, त्याची जागा वायलंडनं. 2 षटकार आल्यात आणि आत्ताचा सिक्सर येतो, हा सिक्सर नसेल भाई, ये 9वा होगा. 6 6 अँड 6. आता 9वा आहे, 10वा आहे का 12वा आहे, इतका लांब मारलाय, लांब वरसा. 3 in a row. 6 6 and 9. षटकार. अगदी शांत, पण ती वादलापूर्वीची शांतता होती, आता ती शांतता त्याची जागा आता वॉयलंडने घेतले, सायलंडने वॉयलंडने घेतले. त्यांना शांत करावं लागणार आहे. करणला आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करावा लागणार आहे. भाई रुकेंगे नहीं है, हे वादळ आहे भाई, ये तूफा है, ये आंधी है, ये जलजला है. 4 in a row. 6 6 6. थांबले आणि त्यानंतर बरसले. 4 षटकार. 6 6 6 6. थोडेसे थांबले. त्या स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 63, 63 झाल्यात. अजून 24 धावा करायचे आहेत या ओव्हरमध्ये. जर आतापर्यंत 27 रन आल्यात. हळू वारं बऱ्याच ठिकाणी हे पाहिलं जातं आपल्याला, जेव्हा आपल्या सहकारी आहे, पण रिस्पेक्टली पाहिलं जातं. काही खेळाडूंची नावं आपण सांगू शकतो की अशा पद्धतीनं 5 बॉल 5 षटकार मारल्यानंतर शेवटचा बॉल डिफेन्स पद्धतीने खेळला जातो. त्याच पण रिस्पेक्टफुली खेळला जात आहे. चेंडूच्या वेगात बदल हे करायला लागलं, हे करावं लागतं. चेंडूच्या वेगामध्ये बदल करावा लागतो. भाई आप बदल नहीं करोगे, बदलाव नहीं करोगे ना, तो बदल दिए जाओगे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 64 आहेत. अजून 23 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे.
चला टॉस साठी या. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 64 धावा धापलकावरती 87 धावांचा पाठलाग आहे. 23 रन करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सकाळी ज्यावेळेला मॅचला सुरुवात झाली त्यावेळेला आमचे साथी समालोचक धनंजय यांनी म्हटलं होतं की आज पाऊस नाहीये, विकेट ड्राय आहे. आज कदाचित वरनं म्हणजे आभाळातनं पाऊस पडणार नाही, पण धावांचा पाऊस पडू शकतो आणि तोच आहे, धावांचा पाऊस पडतोय. रनों की बारिश हो रही है. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालेत. प्रतीक चला दोन टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स अँड M&S ब्लास्टर दोन्ही टीमचे कर्णधार चला लगेच या. मिस टाइम स्ट्रोक आहे. कॅच होऊ शकतो पण नाहीये. भाई कैच भी छूटा, गेंद भी छूटा, दिल भी टूटा और गेंद बॉल लाइन के बाहर. 4. प्रवीण यांचा तो अटॅकनं पूर्णपणे नेस्तानाबूत केलंय. मराठीमध्ये एक शब्द आहे नेस्तानाबूत. पूर्णपणे डिस्ट्रॉय करणारी बॅटिंग सध्या प्रवीण करतायत. आताचे 2 ओव्हर मला खेळू दे. 2 षटकं तुम्हाला दिली, 2 षटकं आम्ही खेळतो, कारण तशी बॅटिंग केलेली आहेत. 74 धावांची पार्टनरशिप, दॅट्स अ बिग पार्टनरशिप. काल 70 धावांची पार्टनरशिप पाहिली होती, आज 74 धावांची पार्टनरशिप झाले. 75 धावांची सध्या पार्टनरशिप आहेत. आणि काही जण सांगतात डीजे मास्टरला पण बाबा गाणं लाव बाबा, तुझी माझी जोडी जमली. अशी ही जोडी सध्या जमलेली आहे मैदानावरती. आणि जमलेली जोडी आपल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल सध्या चालू आहे. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना 4थ्या ओव्हरचा खेळ, 4थ्या षटकाचा खेळ. जोडीला थोडीशी नजर लागली आणि बिहाइंड द विकेट यष्टेक्षकांना टिपलाय. कॅच, जोडी तुटली. होने चाहिए, दिलदार होने चाहिए, यारी दोस्ती पाहिजे. आणि 30 जोडी जमलेली होती ती तुटले. 75 धावांची पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप ब्रेक झाले. टॉस होतोय ब्लास्टर्स आणि पॅन्थर्स, नॉर्थ मुंबई पॅन्थर्स आणि M&S ब्लास्टर्स. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा सध्या 75, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. टॉस, स्पिन द कॉइन. लाराबाई यांच्या हातून नाणेफेक झाले, टॉस झाले. कन्फ्युजन है, सोल्यूशन का पता नहीं. बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता. 12 बॉल 12 रन.
12 गेंदों का खेल बाकी है, 12 रन और बनाने हैं यहाँ से। इट इज अ कॉल एंड इट्स टेल। नॉर्थ मुंबई पॅन्थर्स या टीमनं टॉस जिंकलाय, आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। बॉलिंग साठी सचिन पुन्हा एकदा सज्ज होताना, पहिला चेंडू बॉन्ड लाईनच्या पार गेलाय, चौकार, चांगली बॅटिंग। बॅटिंग करताय सध्या, त्यांचा वैयक्तिक स्कोर पाहिला तर 47 आहे। 47 वरती बॅटिंग करताय, बघूया अर्धशतक 50 अर्धशतक साजरं करतायत का प्रवीण? वर लागलाय, जीव थोडासा भांड्यात पडलाय, जसा चेंडू खाली पडला ना श्वास वर गेला होता, भाई हमारी सांसें तो गले में अटकी थी, सांसें थोडीशी गले में अटकी थी की कॅच होतोय की काय, आणि त्याच्यानंतर चेंडू जसा खाली पडला तसा प्रत्येकाचा जीव पण भांड्यात पडलाय। 79 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत। 8 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी। 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 10 बॉलचा खेळ बाकी आहे। 8 धावांची अजूनही आवश्यकता। आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची आवश्यकता है। 3 रन दूर है अपने अर्धशतक से, 3 रन बाकी अपनी 50 की उपलब्धि को हासिल करने में। लांबून खेचून मारलाय, लांबच मारलाय, चौकार की षटकार। दोन रनची आवश्यकता। आणि प्रवीणने सांगितले जे काही काम करायचं ते मी केलेलं आहे। रुपेश बाबा विनिंग स्ट्रोक तू लाव, विनिंग स्ट्रोक साठी संधी रुपेशला दिलेली आहेत। त्याच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे। हे सगळं होतं, कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असतं, ते कॉन्ट्रीब्युशन सुरुवातीला प्रशांत यांनी दिलं, प्रवीणनं त्यांना साथ दिली, नंतर प्रवीण वेगळ्या मूडमध्ये आले, आक्रमक भूमिका त्यांची आपण पाहिली होती। आता विनिंग स्ट्रोक नाही थांबायला सांगितले, बाबा थांब अजून नाही आलंय। आणि या 1 रन ओव्हर थ्रो झालाय, या 1 रन सामना जिंकलाय तो मिरॅकल, नाव त्यांचं मिरॅकल, पण त्या बघूया नाही अजून बाकी आहे, ती 1 रन होणे बाकी आहे। आणि बहुधा नियतीचा खेळ असावा, दॅट्स अ डेस्टिनी। मिरॅकल आहे की ती धाव आता प्रवीणच्या बॅटमधनं यावी। प्रदीप चालल्यात नवीन फलंदाज। बघा काही वेळेला डेस्टिनी असते, नियती असते, त्याने काही गोष्टी लिहिलेल्या असतात। कदाचित या सामन्याची जी विजयाची धाव आहे ना ती पण प्रवीण माळी यांच्या नावावरती लिहिली असावी, आणि तीच धाव होते का? यस, प्रवीण यांच्या नावावरती, दॅट्स अ डेस्टिनी असते। आणि नियतीने लिहिलं होतं की ज्या खेळाडूने अर्धशतक ठोकलंय, ज्या खेळाडूने विजयापर्यंत पोहोचवलंय, भले प्रशांतची इनिंग ही महत्वाची होती। आणि आता या सावकारानं विजयी चौकारानं मिरायकल टीम विजयी होते।